आपलं 7च दिवसांचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन, या अधिवेशनाची आता नुकतीच समाप्त झाली. खरं तर सूप वाजलं. आणि यानंतर नेहमीच्या प्रथेप्रमाणे आम्ही प्रेसला म्हणजे आपल्या सर्वांच्या समोर आलेलो आहोत. आपल्या सर्वांच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि खास करून विदर्भाकरता आणि विदर्भाला न्याय देण्याकरता आणि विदर्भाच्या शेतकऱ्यांचा, कामगारांचा आवाज किंवा त्यांची दुःख याच्यावर फुंकर घालण्याकरता म्हणून खरं हे अधिवेशन होत असतं. आणि त्या अधिवेशनातून नक्की विदर्भीय जनतेला काय मिळालं हे आम्ही आमच्या नजरेतून तुम्हा सर्वांना सांगणार आहोत. आणि म्हणून त्या प्रेसला या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, माजी विरोधी पक्षनेते सन्मान्य विजयराव वडेट्टीवार, आमच्या सर्वांचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सन्मान्य जयंतराव पाटील, माझे सहकारी मित्र आणि आमचे पक्षप्रतोद सुनीलजी प्रभू, उपस्थित सर्व सहकारी आमदार आणि मित्रांनो, खरं तर हे अधिवेशन 3 आठवडे चालावं अशी आमची मागणी होती. परंतु सरकारनं ते 2 आठवडे सुद्धा चालवलं नाही. फक्त आणि फक्त 7च दिवस हे अधिवेशन सरकारनं चालवलं. आणि ज्या वेळेला नेहमीच्या प्रथेप्रमाणे चहापानाला अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलवलं जातं, त्यावेळेला आम्ही आमची भूमिका मांडली होती. आम्ही आमचं मत मांडलं होतं की हे सरकार हे जे अधिवेशन घेतंय ते अधिवेशन कोणालाही न्याय देण्याकरता नाही, ना विदर्भातल्या जनतेला, ना मराठवाड्यातल्या जनतेला, ना उर्वरित कोकणातल्या जनतेला, आपल्या उर्वरित महाराष्ट्रातल्या जनतेला. तर हे सरकार लवकरच महानगरपालिका, नगरपालिका म्हणा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. आणि ते लाईट बंद करा रे बाबांनो. आणि निवडणुका होणार आहेत. आणि त्या निवडणुकांना सरकारी तिजोरीतून पैसे वाटता आले पाहिजेत. सरकारी तिजोरीतून लोकांना पैसे वाटून त्यांची मतं घेता आली पाहिजेत. आणि ते करायचं असेल तर पुरवणी मागण्या मान्य केल्याशिवाय ते पैसे आपल्याला उधळता येणार नाहीत, लोकांना वाटता येणार नाहीत. आणि म्हणून हे जनतेला न्याय देण्याकरता अधिवेशन नव्हतं, तर सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याकरता म्हणून हे अधिवेशन होतं. आणि त्याप्रमाणे सत्ताधारी पक्षानं 75,000 आणि 286 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या आणि त्या 2च दिवसात मान्य करून घेतल्या. आणि त्या मान्य झाल्यानंतर सरकारी पक्षाचा या अधिवेशनाकडे बघण्याचा आणि या अधिवेशनामध्ये सहभाग घेण्याचा पूर्णपणे नूरच बदलून गेला. आपण बघितलं असाल की मंत्री सभागृहामध्ये बसत नव्हते. एखादा मंत्री बसला तर बसला, नाही तर तोही बसायला तयार नाही. ज्या विभागाची चर्चा असेल त्या विभागाचा मंत्री सभागृहामध्ये बसतच नव्हता. इतकं त्यांचा हेतू साध्य झाल्यानंतर या अधिवेशनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. अधिवेशन किती झालं त्याची आकडेवारी माननीय अध्यक्ष महोदयांनी दिली. आकडेवारी देत असताना अध्यक्षांनी सांगितलं की 7 दिवसाचं अधिवेशन झालं आणि या 7 दिवसामध्ये 72 तास आणि 35 मिनिटं कामकाज चाललं हे अध्यक्षांनी सांगितलं. आणि सरासरी रोज 10 तास आणि 22 मिनिटं काम चाललं. नियमाप्रमाणे 11 वाजता सभागृह सुरू होऊन 5 वाजता ते संपलं पाहिजे, परंतु दररोज 10 तास आणि 22 मिनिटं सभागृह चाललं. यापैकी सभागृहाचा वेळ किती मिनिटं वाया गेला तर फक्त आणि फक्त 10 मिनिटं. तो कोणामुळे गेला? आमच्यामुळे तर नक्कीच नाही गेला, पण फक्त 10 मिनिटं वेळ वाया गेला. याचा अर्थ आम्ही विरोधी पक्षानं या सरकारच्या कामकाजाला किती सहकार्य केलं. आम्ही विरोधी पक्षानं या सत्ताधारी पक्षाकडून जनतेला काहीतरी मिळावं, महाराष्ट्राला काहीतरी मिळावं म्हणून आम्ही किती संयम पाळला हे यातून
त्यांनीच दिलेल्या आकडेवारीतून या ठिकाणी आपल्या सर्वांना स्पष्ट होतं. खरं तर 2 चर्चा होत्या 293च्या. मंगळवारी सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आला. आजपर्यंत त्या प्रस्तावावर स्वतंत्रपणे उत्तर मिळालेलं नाही आणि ते प्रस्ताव संपला. गुरुवारी आमचा प्रस्ताव आला. आजपर्यंत त्या प्रस्तावावर आम्हाला उत्तर मिळालेलं नाही आणि तो प्रस्ताव आज संपला. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर जे दिलं ते उत्तर आमचा जो 292चा अंतिम आठवडा विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला उत्तर दिलं. याचा अर्थ इतके तास कामकाज चालून सुद्धा मुख्य कामकाजाला काहीही या अधिवेशनामध्ये महत्व दिलं गेलं नाही. इतकं हे सरकार संख्येनं भरपूर असल्यामुळं बेजबाबदारपणे त्या ठिकाणी वागलं. हे आम्हाला तुमच्या सर्वांच्या निदर्शनात आणून द्यायचं आहे. विदर्भाच्या जनतेच्या पदरामध्ये काही पडणार नाही आम्ही तेव्हाच सांगितलं होतं आणि त्याचे 2-4 पुरावे फक्त मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवतो. यानंतर माझे सहकारी या ठिकाणी बोलणारच आहेत. माझ्या हातामध्ये सरकारच्याकडून जाहीर केलेली निवेदनं, सरकारनं घेतलेली निर्णय हे जवळजवळ 15 ते 20 निवेदनं माझ्या हातामध्ये आहेत. ही 15 ते 20 निवेदनं जी आहेत यातलं एकही निवेदन विदर्भाच्या जनतेकरता घेतलेल्या निर्णयाचं नाही. ही सगळी निवेदनं जी आहेत हे सगळे जे सरकारने निर्णय घोषित केलेले आहेत, जो काय निर्णय घेतला असेल ते सगळे महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिकेशी संबंधित अशा प्रकारच्या सरकारने घोषणा केल्या आहेत. विशेष करून मुंबई महानगरपालिका आणि ह्या मुंबई महानगरपालिकेशी संबंधित अनेक प्रकारचे निर्णय सरकारने घेतलेले आहेत. त्याची निवेदनं पाहिजे तर मी आपल्याला देतो. डिटेल्समध्ये वाचायला पाहिजे असेल ते सुद्धा वाचतो. नव्या मुंबई महानगरपालिकेचा विषय आहे, ठाणे महानगरपालिकेचे विषय आहेत, पुणे चिंचवड महानगरपालिकेचे विषय आहेत, नागपूरचे सुद्धा विषय आहेत. पण सगळ्यात जास्त हे मुंबई महानगरपालिकेचेच विषय या ठिकाणी माझ्या हातामध्ये आहेत. अनेक निर्णय झालेले. याचा अर्थ आम्ही चहापानाला का गेलो नाही, आम्हाला सरकारचा हेतू हा प्रामाणिक नाही याची पूर्ण कल्पना होती. सरकार विदर्भातल्या जनतेला कोणताही न्याय देणार नाही याची आम्हाला कल्पना होती. सरकारला फक्त आणि फक्त पुरवण्या मागण्या मंजूर करून घेऊन ती रेवडी वाटून त्या ठिकाणी त्यांना निवडणुका जिंकायच्या होत्या आणि ह्या आमचा आरोप त्यावेळेला आपल्याला थोडासा कटू वाटला असेल. पण ज्या वेळेला सरकारने घेतलेले निर्णय आता आपल्या सर्वांच्या समोर आले त्यावेळेला आपल्या सर्वांना कळेल की आमचं म्हणणं हे खरं होतं. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भाषण केलं, उत्तर दिलं. संपूर्ण सभागृहामध्ये एका तरी मंत्र्यानं कुठल्या तरी त्याच्याशी संबंधित असलेल्या विषयासंदर्भामध्ये भाष्य केलं का, उत्तरं दिली का, एखाद्या प्रस्तावावर चर्चा केली का, हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे भाषण केलं, आपण जरा लायब्ररीमध्ये जा, आपण पत्रकार आहात, आपल्याकडे सगळी ती माहिती असेल. ज्या वेळेला मुंबईला अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्या अर्थसंकल्पातले विषय आणि आज मांडलेले विषय याच्यात काय फरक आहे मला तुम्ही सांगा. सोलर लाईटच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की 2030 पर्यंत कसा आपला महाराष्ट्र समृद्ध होणार आहे, 2-2% बिलामध्ये कशी त्या ठिकाणी कमी होणार आहे. त्यांनी अख्ख्या राज्यातले अख्ख्या महाराष्ट्रातले त्या ठिकाणी रस्त्यांचा विषय सांगितला. आमच्या कोकणाचा विषय त्यांनी सांगितला नाही, तो भाग वेगळा. परंतु जे मुंबईमधलं भाषण होतं तेच भाषण या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेलं भाषण त्यांनी या ठिकाणी केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ना विदर्भाकरता कोणत्याही प्रकारचा त्यांनी या ठिकाणी विषय मांडलेला नाही. जो अवकाळी पाऊस पडला, अतिशय पाऊस पडला, अतिवृष्टी झाली म्हणून मराठवाडा आणि विदर्भ आणि अर्धा संपूर्ण महाराष्ट्र हा ओला दुष्काळ जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा, हा दुष्काळ जाहीर करा म्हणून सांगितलं. सरकारनं त्याच्याबद्दल भाष्य सुद्धा केलं नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण काढून बघा, त्यांनी हे सांगितलं की 1 जुलैपर्यंत आम्ही कशा पद्धतीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, ते जे काही निकष असेल, आमचं धोरण असेल ते आम्ही 1 जुलैला सांगू. काल परवापर्यंत आपण सगळे म्हणत होतो की 30 जूनला ते कर्जमाफी करणार आहेत. आज मुख्यमंत्र्यांचा शब्दशः मी लिहून आणलंय की आम्ही त्या संदर्भामध्ये काय आमची भूमिका असेल, काय आमचं धोरण असेल, काय आमची त्यावेळेची आम्ही करणार आहोत
ते आम्ही 1 जुलैला जाहीर करू. याचा अर्थ इथं कर्जमाफीचा पत्ता नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याचं नाव सुद्धा त्या ठिकाणी घेतलं नाही. मुख्यमंत्री कुठली ती परीक्षा वगैरे सकाळी विषय गाजवत होता तो प्रशिक्षण हा त्याला कुठेही टच केलं गेलं नाही. त्याचबरोबर असे अनेक मुद्दे आहेत की ज्याला अजिबात टच केलं गेलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी आजचं अधिवेशन हे पूर्णपणे वैदर्भीय जनतेला फसवणं, वैदर्भीय जनतेच्या भावनांशी खेळणं, वैदर्भीय जनतेचा कोणत्याही प्रकारचा आता हा सगळा वैदर्भीय जनता ही आता आमच्याच मागे आहे, त्यामुळं त्यांना गृहीत धरणं अशा अर्थानंच हे अधिवेशन या ठिकाणी गेलं. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सर्व अर्थानं सहकार्य केलं, परंतु त्या सहकार्याच्या माध्यमातून काही पदरात पडलं हे जर विचार केला तर काहीही पदरात पडलं नाही एवढंच मी सांगेन.